पुण्यातल्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस आहे। मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यानं विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। वसतिगृहातील 600 विद्यार्थी आजपासून सामूहिक उपोषणाला बसणार आहेत। उपोषणादरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली आहे। पेसा अंतर्गत 12,000 पदांची भरती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष हा सुरूच आहे। उपोषणाचा 16वा दिवस आहे। 16 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरूच आहे। मंत्र्यांनी त्यांची भेट घेतलेली होती। 2 दिवसाची वेळ त्यांच्याकडून मागण्यात आलेली होती। विद्यार्थ्यांनी ती वेळ दिली सुद्धा, मात्र अजूनही यावर तोडगा काही निघालेला नाही। चर्चा झालेली आहे। एकंदरीत काल मंत्री अशोक उईके यांनी सांगितले की आम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत, अगदी लेखी स्वरूपात देखील दिलेला आहे। तरी देखील उपोषण अजून तुम्ही सोडलं नाही। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत, असं का तुम्ही उपोषणाला अडवलं? लेखी स्वरूपात दिल्या म्हणजे जर आमची समजा 12,500ची मागणी असेल तर यांनी फक्त त्यामध्ये म्हटलं का 6 महिन्यात करतो। म्हणजे जे अपेक्षित आहे का आपण कशी भरती करणार किंवा पदे किती रिक्त त्यांची आम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे। जर आज त्याने आम्हाला जर फसवायची भूमिका घेतली किंवा आमच्या मागण्यांकडे जर गांभीर्याने लक्ष तेव्हा अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आज ज्या आमच्या मागण्या आहेत 15-16 मागण्या, त्यांच्यावर आम्हाला काहीतरी फिक्स तोडगा निघाला पाहिजे किंवा त्याच्यावर काहीतरी शासन निर्णय झाला पाहिजे। असं काय एक उपोषण करता खरं तो 16 दिवस उपोषण केलेलं आहे, काय सरकारला आव्हान करशील? आज सरकारला आजचा हा शेवटचा आमचा दिवस आहे आणि सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सामूहिकरित्या उपोषणाला बसू अशी घोषणा आम्ही आज करणार आहोत। आणि सर्व आम्हाला नियमावली सर्व माहिती आजच्या आज समोर आली पाहिजे, नाहीतर आम्ही सामूहिक उपोषणाची घोषणा इथून करू। कॅमेरामॅन अभिजित पेशे सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे।